स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर उन्हाच्या झळा सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सांगायला अतिशय आनंद होतोय की आगामी कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा असेल, त्यानंतर त्याची मुख्य परीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, या परीक्षांना समोर ठेवून आपण अर्थशास्त्र या विषयाची एक सिरीज सुरू करतोय. मित्रांनो, ही सिरीज तुम्हाला आगामी एक्झामला खूप उपयोगी ठरणार आहे, त्याबद्दल निश्चिंत राहा. आता या सिरीज बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. मित्रांनो, या सिरीज मध्ये मी नेमकं काय घेणार आहे, या सिरीज मध्ये दोन महत्वाचे मुद्दे सांगतो. एक तर पहिली ते म्हणजे आयोगाने आतापर्यंत या परीक्षांना जे प्रश्न विचारलेले आहेत किंवा जे प्रश्न आयोग वारंवार विचारते, ज्या घटकावर प्रश्न आयोग वारंवार विचारते, ते प्रश्न किंवा त्या घटक हे जे आहेत याचं डिटेल अनालिसिस मी या सिरीज मध्ये घेणार आहे. लक्षात. आता लेक्चर क्रमांक 1 आहे, इथून पुढे लेक्चर 2, 3, 4 अशा प्रकारे येत राहतील. अजून एक महत्वाचा मुद्दा या सिरीज मध्ये मी कव्हर करणार आहे, तो म्हणजे अर्थशास्त्र विषयक चालू घडामोडी. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, अर्थशास्त्रावर जे प्रश्न विचारले जातात त्यापैकी 40 ते 50% प्रश्न हे करंटला जोड दिलेले असतात किंवा करंटला धरून विचारलेले असतात. म्हणजे अर्थशास्त्र विषयक ज्या चालू घडामोडी त्याला धरून विचारलेले असतात. त्यामुळे आपल्याला अर्थशास्त्र विषयक चालू घडामोडी माहितीच पाहिजे जर आपल्याला अर्थशास्त्रामध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर. लक्षात. त्यामुळे या अर्थशास्त्र विषयक ज्या चालू घडामोडी आहे तर त्या पण मी या सिरीज मध्ये कव्हर करणार आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, अर्थसंकल्पाबद्दल पण काही मुद्दे या सिरीज मध्ये मी कव्हर करणार आहे. लक्षात. त्याच्यामुळे मित्रांनो, ही सिरीज तुम्हाला आगामी एक्झाम साठी खूप उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे सगळे लेक्चर इथून पुढे जे येतील ते अगदी व्यवस्थितरित्या बघत चला. कोणी चॅनलवर नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा. तिथे मी रेग्युलर अपडेट पण टाकत असतो आणि काही महत्वाची माहिती पण शेअर करत असतो, जी माहिती तुम्हाला एक्झाम साठी महत्वाची आहे. आलं लक्षात. आता मित्रांनो, कुठलाही वेळ मी तुमचा घेणार नाही, सरळ आपण आपल्या लेक्चरला आता सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, ही आपली अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच आहे. आता या बॅच बद्दल मी जास्त तुम्हाला बोलणार नाही, फक्त एकच सांगतो, अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅच मध्ये दिलेलं आहे. एकदा का तुम्ही माझ्याकडनं अर्थशास्त्र हा विषय शिकले, परत कधीच तुम्हाला कंबाईन पूर्व असेल, मुख्य असेल, राज्यसेवा पूर्व असेल, यासाठी कधीच तुम्हाला कुणाकडून अर्थशास्त्र शिकण्याची गरज पडणार नाही, हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. लक्षात. आता याच्याबद्दल जास्त बोलत नाही, अगदी माफक फीज मध्ये ही बॅच सध्या मी उपलब्ध करून दिलेली आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऍप्लिकेशनची ऍपची लिंक पण दिलेली आहे, तिथे जाऊन ऍप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती मिळून जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर मला संपर्क करू शकता. आलं लक्षात. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता हा जो प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न दाखवतो अगोदर. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपीचा अर्थ काय आहे किंवा जीडीपीचा अर्थ आहे खालीलपैकी कोणता आहे, असा प्रश्न यांनी विचारलेला आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे STI पूर्व परीक्षा 2016 ला. चला बोला, कधीचा प्रश्न आहे? STI पूर्व परीक्षा 2016. काय प्रश्न आहे? स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपीचा काय अर्थ आहे किंवा जीडीपी म्हणजे काय, साध्या सोप्या सरळ भाषेत जर तुम्हाला म्हणायचं झालं तर जीडीपी म्हणजे काय, असा प्रश्न विचारलेला आहे. याच्या अगोदर पण याच्यावर 1-2 प्रश्न येऊन गेलेले आहेत, त्याच्यानंतर पण एक आलेला आहे. आता मित्रांनो, मी हा एक प्रश्न घेतलाय, बरोबर. मी सगळेच प्रश्न इथे जीडीपी बद्दल घेत बसत नाही, पण एक तुम्हाला सांगतो. आता सपोज मी जीडीपी आपलं स्वरूप कसं असणार आहे प्रश्नांचं ते पण सांगतो. जीडीपी बद्दल हा प्रश्न मी इथे घेतलाय. या प्रश्नाचं मी इतकं डिटेल अनालिसिस देणार आहे की आतापर्यंत आयोगाने जे जीडीपीवर प्रश्न विचारले तेच तुम्हाला तर सहज सुटतील, शिवाय याच्या नंतर पण आयोग जे जीडीपीवर प्रश्न विचारेल ते पण तुम्हाला सहज सुटतील. कळतंय. त्यामुळे आपण अगदी व्यवस्थितरित्या डिटेल सगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूयात. STI पूर्व 2016चा प्रश्न आहे जीडीपीचा अर्थ काय आहे. ओके. त्याला मराठीत म्हटलं जातं स्थूल देशांतर्गत उत्पादन. पहिलं ऑप्शन दिले मित्रांनो, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ए, त्याला GNP असं म्हटलंय त्यांनी. बी दिलंय निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, NNP असं म्हटलंय त्यांनी त्याला. तिसरं सी दिलंय एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा. आणि डी दिले सरकारी उत्पन्न. यापैकी जीडीपीचा काय अर्थ आहे ते आपल्याला शोधायचं. खाली परत सब ऑप्शन दिले, फक्त ए बरोबर, फक्त AB बरोबर, त्याच्यानंतर फक्त सी बरोबर आणि फक्त डी बरोबर. कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं आपल्याला. लक्षात. आता मित्रांनो,
हा प्रश्न तुमच्या लक्षात आला. काय प्रश्न आहे? स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा उत्पादन किंवा जीडीपीचा काय अर्थ आहे, आणि चार पैकी आपल्याला अर्थ ओळखायचा. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता सांगत नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगताल. सर असं कसं, तुम्ही प्रश्न घ्यायला मग उत्तर पण तुम्ही सांगायला पाहिजे ना? नाही, आता मी तुम्हाला या प्रश्नाचं अनालिसिस देणार, या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देणार, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःहून मला सांगताल की जीडीपीचा अर्थ काय आहे. आणि मित्रांनो परत एकदा सांगतो, आता जीडीपी ही कॉन्सेप्ट तुम्ही आता शिकले ना, परत आयुष्यात कधीच तुम्हाला कोणाकडून जीडीपी ही कॉन्सेप्ट शिकण्याची गरज पडणार नाही, शिवाय माझ्या जर काही भविष्यात अजून डिटेल काही देण्याची गरज पडली तर. पण सध्या तरी मी अगदी परफेक्ट तुम्हाला ही कॉन्सेप्ट जी आहे तर ती व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. क्लिअर? प्रश्न कळाला? ओके, आता लक्ष द्या मित्रांनो, इकडे उत्तर आता सांगत नाही, तुम्ही मला सांगायचं उत्तर. ओके, थोड्या वेळाने. ओके, बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न हा एक अर्थशास्त्रामध्ये आपल्याला एक चॅप्टर आहे, राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. ओके, आता मी तुम्हाला म्हटलं एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. मी साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला प्रश्न विचारला, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. तर मी सांगतो मित्रांनो, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगू का? त्या देशात किती वस्तू आणि सेवा निर्माण होतात, त्या वस्तू आणि सेवेची किंमत पकडायची, त्याचं ग्रँड टोटल करायचं, ते त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. एक ढोबळ मानानं व्याख्या सांगतो. काय सांगितली मी ढोबळ मानानं व्याख्या तुम्हाला? त्या देशात वस्तू आणि सेवा किती निर्माण होतात, त्या वस्तू आणि सेवेची किंमत म्हणजे त्या देशाचं उत्पन्न असतं, साध्या सोप्या सरळ भाषेत. ओके, आता मित्रांनो, हे राष्ट्रीय उत्पन्न जे असतं ना एखाद्या देशाचं, हे राष्ट्रीय उत्पन्न आपण चार संकल्पनेच्या आधारे मोजू शकतो. बोला, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती संकल्पनेच्या आधारे आपण मोजू शकतो? चार. किती संकल्पनेच्या आधारे आपण मोजू शकतो? चार. आणि मित्रांनो, या चार संकल्पनेपैकी एक संकल्पना आहे जीडीपी, जिला आपण म्हटलंय स्थूल देशांतर्गत उत्पादन. चला सांगा, एखाद्या देशाचं जर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर ते आपण किती संकल्पनेच्या आधारे मोजू शकतो? चार. किती संकल्पनेच्या आधारे मोजू शकतो? चार. त्यामध्ये पहिली संकल्पना कोणती मित्रांनो? जीडीपी, जी अति महत्वाची. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे मित्रांनो एनडीपी. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे मित्रांनो जीएनपी. आणि चौथी संकल्पना आहे मित्रांनो एनएनपी. क्लिअर? चला सांगा, एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर किती संकल्पनेच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारे आपण मोजू शकतो? चार. त्यामध्ये पहिली संकल्पना जीडीपी, दुसरी एनडीपी, तिसरी जीएनपी आणि चौथी एनएनपी. आणि मित्रांनो आपल्याला विचारलं इथं जीडीपी म्हणजे काय, हा प्रश्नात आपल्याला विचारला. क्लिअर? मग जीडीपी नुसार एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं किंवा एखाद्या देशाचा जीडीपी म्हणजे काय, हे याचं डिटेल अनालिसिस मी आता तुम्हाला देणार आहे. आलं लक्षात? चला तर मित्रांनो आता लक्षात घेऊयात की स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपी म्हणजे काय. क्लिअर? चा यापुढे आता इथे संकल्पना आहे जीडीपी. जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पहिली संकल्पना आहे. आपण एकूण चार संकल्पना नुसार एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो, पण आपल्याला प्रश्न जीडीपीच्या संदर्भात विचारलेला आहे, त्यामुळे जीडीपीचं डिटेल अनालिसिस आपण बघतोय. जीडीपी याला मराठीत इंग्लिशमध्ये याचं लॉंग फॉर्म आहे मित्रांनो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. बोला काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. यालाच मी अजून एक मराठीमध्ये नाव दिलेलं आहे स्थूल देशांतर्गत उत्पाद, किंवा अजून याला मराठीत एक नाव आहे सकल घरेलू उत्पाद. चला बोला, जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. यालाच अजून एक नाव काय? स्थूल देशांतर्गत उत्पाद. आणि अजून नाव काय? सकल घरेलू उत्पाद. हे दोनही नावं लक्षात ठेवायचे मराठीतले. आयोगाने हे पण विचारलेलं आहे, हे पण विचारलेलं आहे. आलं लक्षात? आणि इंग्लिश मधलं लॉंग फॉर्म पण व्यवस्थित लक्षात ठेवायचा. काय रे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. मग काय आहे? जीडीपी नुसार कशा प्रकारे एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजतात किंवा एखाद्या देशाचा जीडीपी कसा मोजतात? तर इथे एक व्याख्या दिलेली मित्रांनो, ती व्याख्या आपण व्यवस्थित लक्षात घेऊया. ही व्याख्या मी तुम्हाला फक्त आता वाचून दाखवतो. मला पूर्ण विश्वास आहे ही व्याख्या वाचून दाखवून ज्यावेळेस मी याच्यातला एक एक शब्दाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देईल त्यावेळेस तुम्ही स्वतः मला एखाद्या देशाचा जीडीपी मोजून दाखवताल किंवा भारताचा जीडीपी मोजून दाखवताल. कळतंय? चला आता व्याख्या दाखवतो तुम्हाला. बघा, देशाच्या एखाद्या देशाच्या जीडीपी म्हणजे कसा मोजतात किंवा जीडीपी म्हणजे काय हे आपण बघतोय. देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमा अंतर्गत देशाची जिओग्राफिकल अँड पॉलिटिकल बाउंड्री जी आहे, देशाची भौगोलिक आणि राजकीय सीमा आहे, तर या सीमेच्या अंतर्गत एका ठराविक कालावधीमध्ये सर्व व्यक्तींकडून निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवा यांची दुहेरी गणना होऊ न देता बाजारभावाला मोजलेली किंमत म्हणजे जीडीपी होय. चला सांगा, जीडीपी म्हणजे काय? मी फक्त व्याख्या वाचून दाखवली, तुम्हाला समजणं मला अपेक्षित नाही. ज्यावेळेस मी आता तुम्हाला व्याख्यातलं एक एक शब्दाचं डिटेल अनालिसिस देईल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल जीडीपी नुसार एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात किंवा एखाद्या देशाचा जीडीपी कसा मोजतात.
कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? ओके, बघा मित्रांनो, इथं म्हटलं देशाच्या भौगोलिक तसेच राजकीय सीमा अंतर्गत, देशाची जी जिओग्राफिकल अँड पॉलिटिकल बाउंड्री आहे, तर या देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमे अंतर्गत एका ठराविक कालावधीमध्ये सर्व व्यक्तींनी मिळून ज्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण केलेल्या आहे, त्या अंतिम वस्तू आणि सेवेची दुहेरी गणना होऊ न देता बाजार भावाला मोजलेली किंमत म्हणजे देशाचा जीडीपी असतो. आता सगळ्यात अगोदर आपण इथं समजून घेऊयात की देशाची भौगोलिक आणि राजकीय सीमा म्हणजे काय. कारण भौगोलिक आणि राजकीय सीमेच्या अंतर्गत जे उत्पादन झालं ते आपण जीडीपी मध्ये कन्सिडर करणार. मग आपल्याला अगोदर हे समजून घ्यावं लागेल की देशाची भौगोलिक आणि राजकीय सीमा म्हणजे काय. आता बघा मित्रांनो, आता आपण भारताच्या संदर्भात सगळ्या गोष्टी लक्षात घेऊयात. आपण कोणत्याही देशाचा जीडीपी असाच मोजू शकतो. जीडीपी इज अ ग्लोबल कॉन्सेप्ट, ही एक जागतिक संकल्पना आहे. पण आपण भारताच्या संदर्भात ह्या गोष्टी आता लक्षात घेऊयात म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. बघा मित्रांनो, भौगोलिक आणि राजकीय सीमा म्हणजे काय. भौगोलिक सीमा अगोदर आपण समजून घेऊयात एखाद्या देशाची. कशी असती भौगोलिक? भूगोल, भू म्हणजे काय? जमीन. जमिनीचा जो गोल आहे, जमिनीचा जो भाग आहे, त्याची जी सीमा आहे, त्याची जी बॉर्डर आहे, त्याला आपण कोणती सीमा म्हटलं रे मित्रांनो? भौगोलिक सीमा. इथं मी भारताचा नकाशा तुम्हाला दिलेला आहे. बघा मित्रांनो, हा जो नकाशा दिला हे जे मी इथनं तुम्हाला दाखवतोय, तर ही आपल्या देशाची कोणती सीमा आहे सांगा रे मित्रांनो? भौगोलिक सीमा आहे. भौगोलिक सीमा म्हणजे काय? बघा मित्रांनो, भू म्हणजे जमीन, हा आपला जमिनीचा भाग आहे आणि याची ही एक सीमा आहे. बरोबर. मग या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये जे जे उत्पादन होतं वस्तू आणि सेवेचं, ते उत्पादन आपल्या कशामध्ये कन्सिडर केलं जातं किंवा ते कशामध्ये गृहीत धरलं जातं किंवा काय त्याला आपण म्हणतो? जीडीपी. कळतं मी काय बोलतोय? ओके. पण आता तुम्हाला भौगोलिक सीमा सहज कळालं सर. देशाच्या भौगोलिक सीमेवर ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन होतं तो म्हणजे आपला जीडीपी, हे तुम्हाला कळालं. पण मित्रांनो, इथे अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे काय रे? राजकीय सीमा. ओके, मग सर राजकीय सीमा म्हणजे काय सांगा? हे आम्ही तर नवीनच ऐकतोय. राजकीय सीमा म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो. बघा मित्रांनो, या भौगोलिक सीमेच्या पलीकडे पण, बरोबर, जसं की उदाहरणार्थ इकडे काय आहे रे मित्रांनो सांगा? इकडे जमिनीचा भाग आहे का? नाही. इथे काय? बे ऑफ बेंगॉल म्हणजे काय? बंगालचा उपसागर आहे. इकडे काय सांगा? अरबी समुद्र आहे. साध्या भाषेत सांगतो, इकडे काय सांगा? पाणी, वॉटर. आणि इकडे काय? H2O. इथं काय? वॉटर, पाणी. बरोबर. मला सांगा, हा जमिनीचा भाग आहे? नाही, हा तर पाण्याचा भाग आहे. पण मला एक गोष्ट सांगा रे मित्रांनो, या जमिनीच्या भागापासून विशिष्ट हद्दीपर्यंत या पाण्याच्या भागात भारत सरकारचा काही अधिकार आहे का? ऑब्वियस आहे. पण हा भौगोलिक सीमेच्या अंतर्गत येईल का? नाही. मग मित्रांनो, या भौगोलिक सीमेच्या पलीकडे पण जिथपर्यंत भारत सरकारचा अधिकार आहे, जिथपर्यंत ज्या क्षेत्रापर्यंत भारत सरकारचा अधिकार आहे, तो भारत सरकारचा राजकीय अधिकार आहे. म्हणून ही भारताची झाली कोणती सीमा रे मित्रांनो? राजकीय सीमा. इकडे पण जे आहे तर आपण विशिष्ट हद्दीपर्यंत भारत सरकारचा राजकीय अधिकार आहे, पण आपल्या भौगोलिक सीमेत येत नाही. म्हणून याला आपण काय म्हटलं? भारताची राजकीय सीमा. मग या भौगोलिक सीमेमध्ये ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन होतं, तसंच या राजकीय सीमेमध्ये पण, आता राजकीय सीमेमध्ये कोणत्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन होतं? इथे पाण्यात आपण मासेमारी करतो. त्यानंतर सांगा रे, काही खनिज तेलांचं उत्पादन घेतो. आलं लक्षात? मग हे भौगोलिक तसेच राजकीय सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन आपण गृहीत धरतो किंवा घेतो, तो म्हणजे काय असतो रे? आपला जीडीपी. कळतं मी काय बोलतोय तुम्हाला? चला सांगा. जीडीपी, देशाची भौगोलिक आणि राजकीय सीमा म्हणजे काय? देशाच्या भूगोलाअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन होतं तो म्हणजे आपला जीडीपी. या भौगोलिक सीमेच्या पलीकडं जिथं जिथं भारत सरकारचा राजकीय अधिकार आहे, भौगोलिक सीमा नाही पण त्या गोष्टीवर भारत सरकारचा राजकीय अधिकार आहे, ती आपली झाली राजकीय सीमा. तिथे पण जे आपण उत्पादन घेतो ते पण आपल्या कशामध्ये कन्सिडर केलं जातं रे? जीडीपी मध्ये. कळतंय? अजून एक महत्वाचा राजकीय सीमेमधल्या अजून दोन गोष्टी सांगतो. भारत सरकारची राजकीय सीमा अजून कुठं आहे? बघा मित्रांनो, भारत सरकारचे जे जहाज पाण्यात चालतात आणि विमान आहेत, बरोबर. आता हे आपल्या भौगोलिक सीमेतच चालतात का? नाही. भारत सरकारच्या मालकीचं किंवा भारत सरकारचा राजकीय अधिकार असलेलं एखादं विमान दुसऱ्या देशात जाऊ शकतं. मग ते आपल्या भौगोलिक सीमेत येतं का? नाही. पण त्या विमानानं किंवा त्या जहाजानं जे पैसे कमावले, एका आर्थिक, ते पुढे मी तुम्हाला सांगतो, जे पैसे कमावले, ज्या सेवेची निर्मिती केली, त्याचं पण उत्पादन आपण कशामध्ये गृहीत धरतो? आपल्या जीडीपी मध्ये. इथं बघा मित्रांनो, मी दिलं भारत सरकारच्या मालकीची जहाजे आणि विमाने यांनी जगात कोठेही कमवलेल्या उत्पन्नाचा समावेश जीडीपी अंतर्गत केला जातो. कारण या जहाजांवर आणि विमानांवर कुणाचा अधिकार आहे? भारत सरकारचा राजकीय अधिकार आहे. जरी हे आपल्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये येत नसले तरी आपल्या कोणत्या सीमेमध्ये येतात? हे राजकीय सीमेमध्ये. म्हणून या जहाजांनी आणि विमानांनी जे पैसे जगात कमवले ते सगळं आपल्या कशामध्ये गृहीत धरलं जातं? जीडीपी मध्ये. अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, भारताची परदेशातली जी दूतावासाची कार्यालय आहेत,
आपली दुसऱ्या देशात जे दूतावासाची कार्यालय आहेत तिथं काही दंड फी जी आकारली जाते तर त्याचा पण समावेश आपल्या जीडीपी मध्ये केला जातो. का? कारण त्या कार्यालयावर राजकीय अधिकार हा भारत सरकारचा आहे म्हणून ते आपल्या राजकीय सीमेमध्ये येतं म्हणून तो त्याचाही समावेश आपल्या कशामध्ये केला जातो रे? जीडीपी मध्ये केला जातो किंवा जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केला जातो. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? तर बघा मित्रांनो, जीडीपी कसा मोजला जातो तर देशाची जी भौगोलिक आणि राजकीय सीमा आहे. आता भौगोलिक सीमा तुम्हाला सहज कळलं, देशाचा जो भूगोल आहे किंवा ही जी सीमा आहे, आपला मी मॅप दिलाय, नकाशा दिलाय, ही जी सीमा आहे इथं ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन होतं तो म्हणजे आपला जीडीपी. पण भौगोलिक सीमेच्या पलीकडे राजकीय सीमेमध्ये पण ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन होतो तो पण म्हणजे आपला जीडीपी मध्येच कन्सिडर केलं जातं. मग राजकीय सीमा काय आपली? एकतर आपण इथं पाण्याच्या भागामध्ये काही उत्पादन घेतो, त्यानंतर आपले जहाज विमानं काही पैसे कमवतात, त्यानंतर आपली परदेशातली जी दूतावासाची कार्यालय तिथं पण काही पैसे जे आहे तर दंड फीच्या स्वरूपात वसूल केले जातात. तर या सगळ्यांचा समावेश कशामध्ये केला जातो? आपल्या जीडीपी मध्ये. कळतंय? मग बघा मित्रांनो, आता जीडीपीची व्याख्या हळूहळू आपण पुढे जाऊयात. देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमा अंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन केलं जातं त्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन म्हणजे आपला जीडीपी होय किंवा जीडीपी नुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न होय. आता ही झाली अर्धवट व्याख्या. आता आपण या व्याख्येला अजून विस्तृतरित्या एक्सप्लेन करूयात. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं की देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत, देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत ठराविक कालावधीमध्ये, आता ठराविक कालावधी कोणता? तर बघा मित्रांनो, ठराविक कालावधी म्हणजे आपलं एक आर्थिक वर्ष. बघा मित्रांनो, ठराविक कालावधी म्हणजे काय? तर आपलं एक आर्थिक वर्ष. मग मला सांगा रे, आपलं आर्थिक वर्ष कोणतं आहे? चला सांगा, तुम्ही बोलायचं. आर्थिक वर्ष कोणतं आहे मित्रांनो? आपलं फायनान्शियल इयर कोणतं आहे सांगा? 1 एप्रिल ते 31 मार्च. मग बघा मित्रांनो, देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमा अंतर्गत ठराविक कालावधी मध्ये म्हणजेच एका आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन केलं जातं तो म्हणजे आपला जीडीपी किंवा ते म्हणजे आपल्या जीडीपी नुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. कळते? दोन गोष्टीचे अर्थ तुम्हाला कळाले. एक भौगोलिक आणि राजकीय सीमा कळाली. या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत ठराविक कालावधीमध्ये जे उत्पादन घेतलं जातं, ठराविक कालावधी म्हणजे काय? एक आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचं आर्थिक वर्ष आहे. तर 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये भारताच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेतलं जाईल त्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन म्हणजे भारताचा जीडीपी किंवा त्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन म्हणजे भारताचं जीडीपी नुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. कळतंय? आता अजून आपण पुढे जाऊयात. तर बघा मित्रांनो, देशाच्या, आता एक परत व्याख्येकडे येऊयात, देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत ठराविक कालावधीमध्ये ओके सर्व व्यक्तींकडून, आता सर्व व्यक्ती कोण? लक्षात घ्या, इथे हे महत्वाचा मुद्दा आहे. सर्व व्यक्तींकडून, सर्व व्यक्ती म्हणजे कोण? दोन प्रकारच्या व्यक्ती देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेमध्ये उत्पादन घेऊ शकतात. एक काय रे? आपल्या भारतीय व्यक्ती. का? कारण भारतीय व्यक्ती भारतात उत्पादन नाही घेऊ शकत का? घेऊ शकतात. कोणत्याही वस्तू आणि सेवेचे उद्योगधंदे निर्माण करून उत्पादन घेऊ शकतात. कोणत्याही सेवा ते भारतात देऊ शकतात. त्याच्यानंतर अजून महत्वाच्या सर्व व्यक्तीमध्ये येतात परकीय व्यक्ती. लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. आपण काय बघतोय? जीडीपी किंवा जीडीपी नुसार एखाद्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात हे बघतोय. मग जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना किंवा जीडीपी मोजताना देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत एका आर्थिक वर्षात सर्व व्यक्तींनी जे उत्पादन निर्माण केलं ते सगळं उत्पादन जीडीपी मध्ये कन्सिडर केलं जातं. सर्व व्यक्ती म्हणजे कोणत्या? भारतीय पण आणि परकीय पण. मग जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना भारताच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत कोणी पण उत्पादन निर्माण करू द्या, भारतीयांनी करू द्या किंवा परकीयांनी करू द्या, ते आपल्याच जीडीपी मध्ये कन्सिडर केलं जातं. व्यवस्थित लक्षात घ्या हा मुद्दा मित्रांनो. भारताचा जीडीपी आपण मोजतो, अट काय? फक्त भारताची भौगोलिक आणि राजकीय सीमेच्या आतमध्ये उत्पादन झालेलं पाहिजे. मग ते भारतीयांनी घेऊ की परकीयांनी, त्याचा समावेश कशामध्ये केला जाईल? जीडीपी मध्येच केला जाईल. कळते? परत एकदा व्याख्या सांगतो. देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमा अंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये सर्व व्यक्तींनी जे उत्पादन निर्माण केलं तो म्हणजे भारताचा जीडीपी किंवा ते म्हणजे भारताचं जीडीपी नुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. पण ही परत झाली अर्धवट व्याख्या. अजून आपण पुढे जाऊयात. आता बघा मित्रांनो, तुम्हाला देशाची भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत ठराविक कालावधीमध्ये सर्व व्यक्तींकडून निर्माण झालेलं कळालं. पण ह्या निर्माण झालेल्या कोणत्या वस्तू आणि सेवा? फक्त अंतिम वस्तू आणि सेवा याची दुहेरी गणना होऊ न देता बाजार भावाला मोजलेली किंमत. आता या सगळ्या व्यक्तींनी मिळून वस्तू आणि सेवा निर्माण केल्या. फक्त कोणत्या वस्तू गृहीत धरायच्या जीडीपी मोजताना? फक्त अंतिम वस्तू. मग अंतिम वस्तू म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं, बरोबर? मग अंतिम वस्तू म्हणजे काय? तर बघा मित्रांनो,
अंतिम वस्तू आणि सेवा. अंतिम वस्तू म्हणजे काय लक्षात घ्या इकडे व्यवस्थित. या सर्व व्यक्तींनी वस्तू तर भरपूर निर्माण केल्या, पण जीडीपी मोजताना फक्त कोणत्या वस्तू गृहीत धरायच्या, फक्त अंतिम. कसं लक्षात घ्या. जसं की मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं कापूस आहे, एकदम साधं उदाहरण घेतो तुमच्या आमच्या परिचयाचं. कॉटन कापूस आहे. ओके, कापसापासून काय बनतं रे, सूत. काय बनतं, सूत. ओके, त्यानंतर सुतापासून काय बनतं रे मित्रांनो, कापड. आणि कापडापासून काय बनतं मित्रांनो, आपण काही पण बनवू शकतो. एखाद्या कापडापासून आपण शर्ट बनवू शकतो, एखाद्या कापडापासून आपण पॅन्ट्स बनवू शकतो, एखाद्या कापडापासून आपण साडी बनवू शकतो, काही पण बनवू शकतो. आपण इथे एक उदाहरण घेऊयात. आपण या कापडापासून बनवला शर्ट्स. कळतं मी काय बोलतोय. कापूस आहे, सूत आहे, कापड आहे, शर्ट्स आहे. असं समजा भारतामध्ये एकच शर्ट निर्माण झाला, एकाच शर्टापुरता कापूस उत्पादित झाला, त्याचं सूत बनवलं, सुताचं कापड बनवलं आणि कापडापासून एकच शर्ट बनवला. एवढं असं गृहीत धरा फक्त भारतामध्ये एकच. बरोबर. ओके, आता भारतामध्ये एकूण वस्तू किती उत्पादित झाल्या रे, 4. कापूस ही वस्तू आहे, सूत ही वस्तू आहे, कापड ही वस्तू आहे, शर्ट्स ही वस्तू आहे. कळतं मी काय बोलतोय. पण मला सांगा रे, मग जीडीपी मोजताना या 4ही वस्तू गृहीत धरायच्या का, तर नाही. यातील फक्त अंतिम वस्तूच मोजायची. मग अंतिम वस्तू कोणती आणि तीच का मोजायची, याचं उत्तर मी तुम्हाला देतो. बघा मित्रांनो, अंतिम वस्तू म्हणजे काय, तर ज्या वस्तूचा उपयोग आपण उपभोगण्यासाठी करतो त्या वस्तूला अंतिम वस्तू म्हणायचं. ज्या वस्तूचा उपयोग आपण कंझम्पशन साठी करतो त्या वस्तूला अंतिम वस्तू असं म्हणायचं. मग याच्यापैकी काय आपण उपभोगतो रे, काय वापरतो आपण, मला सांगा. कापूस अंगाला गुंडाळून फिरतो का, सूत अंगाला गुंडाळून फिरतो का, कापड नुसतं इकडून तिकडून घेतलं चाललं असं जमेल का, नाही. याच्यापासून बनवलेला काय काय उपभोगतो आपण, शर्ट. मग शर्ट्स इथं झाली मित्रांनो काय रे, अंतिम वस्तू. आणि मित्रांनो, या अंतिम वस्तू बनवण्यासाठी ज्या वस्तू उपयोगात येतात त्या वस्तूंना म्हटलं जातं मध्यमवर्ती वस्तू. कोणत्या वस्तू सांगा, मध्यमवर्ती वस्तू. यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इंटरमिडिएट गुड्स आणि याला म्हटलं जातं फायनल गुड्स. पण मी तुम्हाला सांगितलं जीडीपी मोजताना देशामध्ये फक्त निर्माण झालेल्या कोणत्या वस्तू मोजायच्या, फक्त अंतिम वस्तू. त्या का सर आम्हाला सांगा, फक्त अंतिम वस्तूच का नाही मोजायच्या, ह्या का नाही मोजायच्या, ह्याच का मोजायच्या. ओके, आता बघा मित्रांनो, मला सांगा रे, कापसापासून काय तयार झालं, सूत. आता कापूस राहिला का, मग नाही. सूत बनलं ना त्याचं. सुतापासून काय तयार झालं, कापड. आता सूत राहिलं का, नाही. त्याचं काय बनलं, कापड. आणि कापडापासून काय तयार झाला, शर्ट्स. मग मला सांगा, कापडापासून शर्ट्स तयार झाला, कापड राहिलं का, आता नाही. याचा अर्थ काय, कापूस, सूत आणि कापड तिघं कशामध्ये इन्क्लूड झालेत रे, शर्टमध्ये, शर्ट्समध्ये. मग जर आपण फक्त शर्ट्स जरी मोजला तर ऑटोमॅटिक ह्या वस्तू मोजल्या जातील का, यस. कळतंय मी तुम्हाला काय बोलतोय. म्हणून जीडीपी मोजताना किंवा जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त आणि फक्त कोणत्या वस्तू गृहीत धरायच्या, फक्त आणि फक्त अंतिम वस्तूच गृहीत धरायच्या. अजून अंतिम वस्तूचे एक उदाहरण देतो. सपोज देशामध्ये एकच बाईक निर्माण झाली, तुमची फटफटी मोटरसायकल. ओके, एकच निर्माण झाली, आपण असं गृहीत धरू. मग मला सांगा रे, सपोज ही तुमची बाईक निर्माण झाली एक, बरोबर. ओके, पण ही बाईक लगेच डायरेक्ट निर्माण झाली का, नाही. मला सांगा, या बाईकचे 2 चाक आहे, ते चाक निर्माण झालेत अगोदर, त्याच्यानंतर तिचं मशीन निर्माण झालं, त्याच्यानंतर काय XYZ आरशे म्हणजे तिचे आरशे वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या, म्हणजे तिचे स्पेअर पार्ट निर्माण झाले, बरोबर. आणि स्पेअर पार्ट मिळून काय तयार झाली रे, बाईक. पण ज्या वेळेस मी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी नुसार मोजेल त्यावेळेस मला फक्त कोणत्या वस्तू, अंतिम वस्तूच गृहीत धरायच्या. मग बाईक इथं काय, अंतिम वस्तू, कारण ही आपण उपभोगण्यासाठी वापरणार आहे. आणि ज्या मध्यमवर्ती वस्तू कोणत्या, हिचे स्पेअर पार्ट. मग मी ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी मोजेल किंवा जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजेल त्यावेळेस मी हे स्पेअर पार्ट मोजण्याची गरज आहे का, नाही. फक्त बाईक जरी मोजली तरी हे ऑटोमॅटिक येईल, या वस्तूचं उत्पादन ऑटोमॅटिक गृहीत धरलं जाईल जीडीपी मध्ये. म्हणून फक्त जीडीपी मोजताना कोणत्या वस्तू मोजायच्या, फक्त आणि फक्त कोणत्या, अंतिम वस्तू. मग बघा मित्रांनो, देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये ज्या सर्व व्यक्तींनी निर्माण केलेल्या ज्या अंतिम वस्तू आहे त्या अंतिम वस्तू म्हणजे आपला जीडीपी किंवा अंतिम वस्तूची जी किंमत आहे, टोटल अंतिम वस्तू जेवढ्या निर्माण झाल्या त्याची किमतीचं ग्रँड टोटल मारायचं, आला आपला जीडीपी किंवा जीडीपी नुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. पण अजून एक पुढे आपल्या व्याख्यामध्ये म्हणते की अंतिम वस्तू आणि सेवा ची गणना कशी करायची, अंतिम वस्तू आणि सेवा यांची दुहेरी गणना होऊ न देता बाजार भावाला किंमत मोजायची. म्हणजे देशामध्ये ज्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या सगळ्या पकडायच्या. ओके, आणि या अंतिम वस्तू ज्या निर्माण झालेल्या आहेत या अंतिम वस्तूची बाजार भावाला किंमत मोजायची. बाजार भावाला म्हणजे कोणत्या, मार्केट प्राइसला. म्हणजे प्रत्येक वस्तूची मार्केट प्राइस किती आहे त्याच्यानुसार ग्रँड टोटल करायचं, जे टोटल येईल ती आपली असते जीडीपी किंवा जीडीपी नुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. पण ही बाजार भावाला किंमत मोजताना त्या वस्तूची दुहेरी गणना झाली नाही पाहिजे. आता दुहेरी गणना झाली नाही पाहिजे म्हणजे काय, तर लक्ष द्या मित्रांनो, साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतो, दुहेरी गणना झाली नाही पाहिजे याचा अर्थ मध्यमवर्ती वस्तूच्या किमती या मोजल्या गेल्या नाहीत पाहिजे. कारण मध्यमवर्ती वस्तूचा समावेश कशामध्ये असतो,
अंतिम वस्तूमध्ये. मग मध्यवर्ती वस्तूच मोजायच्या नसल्या त्यांच्या किमती मोजणं गरजेचं आहे का? नाही. फक्त आणि फक्त अंतिम वस्तूच्याच किमती मोजायच्या. म्हणजे आपली कोणती गणना होणार नाही? दुहेरी गणना होणार नाही. एका वस्तूची डबल किंमत मोजल्या जाणार नाही. ती कशी बघा. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं, तेच उदाहरण घेतो. कापूस आहे, कापसापासून बनवलं मित्रांनो सूत, सुतापासून बनवलं कापड, कापडापासून बनवला शर्ट्स. उदाहरणार्थ सांगतो. ओके. आता मला सांगा 100 रुपयाचा कापूस देशामध्ये निर्माण झाला, बरोबर. हा 100 रुपयाचा कापूस विकत कोणी घेतला? सूत निर्माण करणाऱ्या कंपनीनं 100 रुपयात विकत घेतला आणि त्याचं किती रुपयाचं सूत तयार केलं? किती रुपये किमतीचं? 200 रुपयाचं. आता मला सांगा, एक कापड जर सुतामध्ये इन्क्लूड आहे तर कापसाची किंमत पण सुतामध्येच इन्क्लूड असेल, कारण यांनी 100 रुपयाचा विकत घेतला कापूस आणि त्याच्यात अजून 100 रुपये व्हॅल्यू ऍड केली आणि 200 रुपयाचं सूत तयार केलं. ओके. या कापड निर्माण करणाऱ्या कंपनीनं काय केलं? 200 रुपयाचं सूत विकत घेतलं आणि एक 300 रुपयाचं कापड तयार केलं. मग मला सांगा, जर हे सूत या कापडामध्ये समाविष्ट झाला असेल तर 200 रुपये पण या 300 रुपयामध्ये समाविष्ट झाले असतील. हे 200 रुपये मिळून यांनी 100 रुपयाची व्हॅल्यू ऍड केली आणि 300 रुपयाचं कापड तयार केलं. आणि या शर्ट्स निर्माण करणाऱ्या कंपनीनं काय केलं? 300 रुपयाचं कापड विकत घेतलं आणि 400 रुपयाचा शर्ट्स तयार केला. मग मला सांगा, हे 400 रुपयाचा शर्ट ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस हे 300 रुपये मिळून 400 बनले, कारण 300चं कापड आणि 100 रुपये व्हॅल्यू ऍड केली, किंमत वाढवली. मग टोटल किती? 400 रुपयाचा शर्ट तयार झाला. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, ज्यावेळेस आपण अंतिम वस्तू आणि सेवा मोजल्या किंवा वस्तू मोजल्या, फक्त कोणत्या वस्तू मोजल्या? अंतिम, बरोबर. याचा अर्थ कापूस, सूत, कापड कशामध्ये इन्क्लूड आहेत? शर्ट्स मध्ये. याचा अर्थ हे बी नाही 100 या 200 मध्ये इन्क्लूड आहे, 200 300 मध्ये इन्क्लूड आहे, 300 कशामध्ये इन्क्लूड आहे? 400. मग फक्त जर अंतिम वस्तूच्याच जर किमती आपण मोजल्या तर आपली कोणती गणना होणार नाही? दुहेरी गणना होणार नाही. आता असं करून चालेल का? हे 100 पण मोजायचे, हे 200 पण मोजायचे, हे 300 पण मोजायचे आणि 400. 100 200 300 300 600 400. आपण म्हणायचं आमचा जीडीपी 1000 रुपये आहे. असं समजा देशामध्ये एकच शर्ट निर्माण झाला आणि त्याचा आपण म्हटलो की त्याचा जीडीपी आमचा 1000 रुपये आहे, असं म्हणून चालेल का? नाही. आपला जीडीपी फक्त किती आहे? 400. जर उदाहरण आपण बघितलं तर. का? कारण हे सगळे जे आहे तर ते कशामध्ये इन्क्लूड आहे? याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणून यांची गणना करायची नाही, फक्त अंतिम वस्तूच्याच किमतीची गणना करायची. म्हणजे आपली कोणती गणना होणार नाही? दुहेरी गणना होणार नाही आणि आपल्याला अचूकरित्या जीडीपी काढता येईल, की जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न काढता येईल. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? बस साध्या सोप्या सरळ भाषेत परत एकदा सांगतो. देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये सर्व व्यक्तींनी ज्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या, ज्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण केल्या, त्यांची दुहेरी गणना करायची नाही. म्हणजे मध्यवर्ती वस्तूच्या किमती मोजायच्या नाही. अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण केल्या, या अंतिम वस्तू आणि सेवेची बाजार भावाला किंमत मोजायची. आता ह्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, जसं की अंतिम वस्तू आणि सेवा, तुम्ही सांगा मला काय आहे अंतिम वस्तू आणि सेवा? उदाहरणार्थ सांगा, फॅन अंतिम वस्तू आहे का? यस. फॅनचे स्पेअर पार्ट मध्यवर्ती वस्तू. त्यानंतर पेन अंतिम वस्तू का? यस. आपण उपभोगतोय ना. ओके. त्यानंतर हा बोर्ड अंतिम वस्तू आहे का? यस, अंतिम वस्तू. या बोर्ड मधले स्पेअर पार्ट छोटे छोटे मध्यवर्ती वस्तू. मग बोर्डची किंमत मोजली तर त्याच्या स्पेअर पार्टची किंमत मोजायची गरज आहे का? नाही. कॅमेरा अंतिम वस्तू आहे. अशा जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा देशामध्ये निर्माण झाल्या त्या सगळ्या घ्यायच्या आणि यांची बाजार भावानुसार किंमत मोजायची. आता आपला एकच शब्द राहिला व्याख्येमध्ये, बघा मित्रांनो, बाजार भाव. बघा, देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमा अंतर्गत ठराविक कालावधीमध्ये सर्व व्यक्तीकडून निर्माण झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची दुहेरी गणना होऊ न देता बाजार भावाला मोजलेली किंमत. जेवढ्या देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या यांची मार्केट प्राइस काढायची, त्याचं ग्रँड टोटल मारायचं, आला आपला जीडीपी किंवा आला एखाद्या देशाचा जीडीपी. मग आपल्याला हे समजून घ्यायचंय बाजार भाव म्हणजे काय. आता बघा मित्रांनो, ही इथं बाजार भाव 5वी कॉन्सेप्ट आहे आपली, आपल्या व्याख्येतला 5वा शब्द बाजार भाव. बघा, एखादी वस्तू निर्माण करायला जेवढे पैसे लागतात, म्हणजे एखादी वस्तू निर्माण करायला 4 घटक लागत असतात: भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक. बरोबर. या 4 घटकाला एखादी वस्तू निर्माण करायला जे पैसे लागतात ते पैसे म्हणजे त्या वस्तूची असते घटक किंमत. म्हणजे जसं की आपण म्हणूयात, आपण 400 रुपयाचा शर्ट तयार केला, बरोबर. याचा अर्थ काय? तर 400 रुपयाचा शर्ट तयार करताना तिथं भूमी लागली, श्रम लागलं, भांडवल लागलं, उद्योजकाने नफा कमवला, असे मिळून टोटल किती रुपयाची वस्तू तयार केली त्यांनी? 400 रुपयाचा शर्ट तयार केला. मग मित्रांनो, ही 400 रुपयाचा शर्ट त्या वस्तूची असते घटक किंमत. कोणती किंमत सांगा? घटक किंमत. कोणती किंमत? घटक किंमत. पण मित्रांनो, या 400 रुपयाच्या शर्ट्स मध्ये आता सरकारचा रोल चालू होतं. सरकार काय करतं? त्यामध्ये जीएसटी ऍड करतं. म्हणजे आपण असं समजूया, सरकारने 40 रुपये काय ऍड केला रे? जीएसटी ऍड केला. आणि मित्रांनो, या एकूण घटक किमतीमध्ये ज्यावेळेस आपण जीएसटी ऍड करतो किंवा वस्तू निर्माण करायला लागलेल्या किमतीमध्ये आपण जीएसटी ऍड करतो, त्यावेळेस त्या वस्तूची येत असते किंमत, ती म्हणजे बाजार किंमत किंवा बाजार भाव.
कळलं? मग जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवेच्या किमती घ्यायच्या भारतात निर्माण झालेल्या एका आर्थिक वर्षामध्ये, त्याच्यामध्ये सरकारने किती जीएसटी ऍड केला तो जीएसटी ऍड करायचा, आणि जी टोटल येईल ती म्हणजे त्या वस्तूची असते बाजार किंमत, आणि तोच म्हणजे असतो आपला काय रे, जीडीपी किंवा जीडीपी नुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? मग अशा प्रकारे एखाद्या देशाचं जीडीपी नुसार किंवा भारताचं जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं. क्लिअर? अजून एक महत्वाची गोष्ट, आता काय करतं सरकारने 440 रुपये काय केलं, अंतिम किंमत केली, बाजार किंमत, बरोबर. सरकारला काय वाटतं ही किंमत थोडीशी जास्त झाली, मग सरकार काय करतं 10 रुपये अनुदान देतं. प्रत्येक ठिकाणी देत नाही, काही काही ठिकाणी सबसिडी अनुदान देत असतं बघा सरकार. मग सरकारने 10 रुपये अनुदान दिलं, ते 10 रुपये अनुदान याच्यामधून मायनस करायचं, मग आपली बाजार किंमत किती आली, 430. मग एका देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, त्या अंतिम वस्तू आणि सेवेची जी बाजार किंमत आहे ती पकडायची. आलं लक्षात? आणि त्याची ग्रँड टोटल म्हणजे काय, काय सांगा मग, जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा सकल घरेलू उत्पाद. क्लिअर? अशा प्रकारे एखाद्या देशाचा काय मोजला जातो रे, जीडीपी मोजला जातो. आता मित्रांनो आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. आता तुम्ही मला उत्तर सांगा, काय प्रश्न आपला, स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा जीडीपीचा अर्थ काय आहे, सांगा काय आहे. पहिलं स्थूल जीडीपीचा अर्थ बघा, पहिलं ऑप्शन दिले त्यांनी, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जीएनपी. कसा असेल, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे 4 संकल्पना आहे, जीडीपी, जीएनपी, एनडीपी, एनएनपी. मग मला सांगा जीडीपीचा अर्थ जीएनपी कसा असेल, नाही, ही डिफरंट, ही वेगळी कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर दुसरं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन एनएनपी असेल का, ऑब्वियस नाही. का नसेल, कारण एनएनपी ही पण एक वेगळी कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्ट नुसार पण आपण राष्ट्रीय उत्पन्न वेगळ्या प्रकारे मोजू शकतो, थोडासा फरक आहे यांच्यामध्ये. तो नंतर मी एक लेक्चर घेईल त्याच्यावर, ते पण तुम्हाला सांगेल. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे, एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा. थोडस बरोबर वाटतंय सर, का सांगा, कारण देशाच्या भौगोलिक आणि राजकीय सीमेअंतर्गत ज्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जातात त्या वस्तू आणि सेवा म्हणजे आपला जीडीपी असतो, किंवा आपलं जीडीपी नुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न असतं. म्हणून आपलं सी विधान बरोबर आहे, आणि सरकारी उत्पन्न नाही. तर फक्त सी, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, फक्त सी. आता मित्रांनो मी तुम्हाला जीडीपी बद्दल इतक्या डिटेल गोष्टी सांगितल्या. आता तुम्हाला जीडीपीवर याच्यानंतर कधी पण अजून एक प्रश्न आलेला आहे की देशाचं राष्ट्रीय, आपण जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजतो सध्या भारत देश. लक्षात, मग आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न अशा प्रकारे मोजलं जात आहे सध्या. क्लिअर? ओके. मग अजून एक प्रश्न विचारला होता की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी कोणता कालावधी विचारात घेतला जातो, ठराविक कालावधी कोणता, एक आर्थिक वर्ष, जे 1 एप्रिल ते 31 मार्च. हा प्रश्न विचारलेला आहे. कळते? त्याच्या सकल घरेलू उत्पाद म्हणजे काय प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारे खूप सारे प्रश्न विचारलेले, हे प्रश्न तर कव्हर झालेच, शिवाय इथून पुढे जे प्रश्न तुम्हाला जीडीपी या कॉन्सेप्टवर येतील ते पण तुमचे चुकणार नाही म्हणजे नाही. क्लिअर? मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला जीडीपी ही कॉन्सेप्ट अगदी व्यवस्थितरित्या समजली असेल. आता मित्रांनो हा आपला पहिला प्रश्न होता. आता पुढच्या लेक्चर पासून हळूहळू आपण प्रश्न संख्या पण वाढवू, हळूहळू वेळ पण वाढवू. फक्त तुम्ही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि शेअर करायला विसरू नका. दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, ही सिरीज पूर्ण सिरीज आणि आपली इकॉनॉमिक्सची बॅच जर तुम्ही परफेक्ट केली तर तुम्हाला 12+ मार्क मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. लक्षात, मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या जीडीपी म्हणजे काय कळालं असेल. अजून बेस्ट वेने आपण पुढच्या लेक्चर पासून जाऊयात. आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.